सबंध महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर आज मैदानामध्ये नाही पळाला तर खरंच खूप वाईट वाटलं. कारण की सबंध महाराष्ट्राचा लाडका बैल आहे तो, कारण की सगळ्या महाराष्ट्राचं त्या बैलावरती प्रेम आहे. परंतु नक्की त्या फॅन्समुळे नाही पळाला. आता फॅन्स नक्की कोणते, आता बकासूर मथुर फॅन्स तर आहेत, परंतु वाईट कमेंट्स करणारे जे फॅन्स असतात त्यांना एक विनंती करतो, बाबांनो तुमच्यामुळे हे बैलगाडी क्षेत्र एक वेगळ्या वळणावरती जाते. काय होतंय, बकासूर आणि मथुर एक ते नंदी आहेत, मालकसुद्धा चांगले आहेत, परंतु ज्यावेळेस बकासूर जिंकतो त्यावेळेस मथुर फॅन्स ट्रोल करतात, ज्यावेळेस मथुर जिंकतो त्यावेळेस बकासूर फॅन ट्रोल करतात. म्हणजे हे फॅन्स तर चांगले कट्टर असतात, परंतु जे बाकीचे असतात जे अननोन आयडीवरून ते कमेंट्स करतात, खूप घाण कमेंट्स करतात. त्याच्यामुळे मग कसं होतंय, एक मैत्रीमध्ये एक चांगल्या मैत्रीमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होतं. त्याच्यामुळे बरं झालं, मला तर असं वाटतंय की बकासूर नाही पळाला तेच चांगलं झालं. कारण की कसं होतंय, जरी बकासूर हरला असता तर खूप वाईट कमेंट केल्या असत्या, बकासूर जिंकला असता तरी बाकीच्यांनी वाईट कमेंट केल्या असत्या. म्हणजे चांगला निर्णय, अतिने उत्तम निर्णय घेतला. परंतु एक असं पण एक मनामध्ये वाटतंय का नाही, तुमच्या सगळ्या महाराष्ट्राचा एक प्रश्न विचारतो की मोठं मैदान येतं आणि बकासूर सेमीला किंवा फायनलला कडनच काय येतोय, नक्की काय असं काय होतंय, नक्की काय मला तर काय समजेना, माझ्या डोक्याचा बाहेरचाच विषय झाला हो. कारण की तुम्ही बघताय ज्यावेळेस बकासूर मोठं मैदान असेल त्यावेळेस असं वाटतं की बकासूर आता गाडी आतनं आली तर खूप दिवस झाले बरं का. तुम्ही पुसेगावच्या मैदानापासून तुम्ही बघा, ज्यावेळेस पुसेगावचं मैदान झालं तेव्हापासून बकासूरची गाडी मोठं मैदान असलं ना की ती सेमीला किंवा फायनलला कडनच येते. या काय होते काय समजना, नशीब साथ देत नाहीत की काय होते, आणखी तिसरं काय होतंय, कोण काय जादू होणार तर कळत नाही ना. नक्की तसं तर काय नसेल, परंतु आता जाऊ दे चला. फक्त एक चिक्या आणि बकासूरनं तीच गाडी तेवढी हरवली, ती माळशिराचा फायनल जिंकला तेवढा बघा, तेवढीच गाडी मधनं लागली, नाही तर बाकीच्या गाड्या सगळ्या बकासूरचं काही एक वर्ष झालं लक काय साथ देत नाही आहे. आतून सारखं पब्लिकमध्ये गाडी लागते, परंतु असू द्या चला, शेवटी खेळ आहे, खेळामध्ये चालतं इकडं तिकडं, काय नशिबावरती सुद्धा सोडतात. परंतु वाटतो मनामध्ये प्रश्न कधी कधी पडतो, बकासूर सारखा सेमीलाच काय येतोय आणि बकासूर मथुरच काय येतोय मोठ्या मैदानात, ते पण काय समजणं झालं, काय नक्की होतंय तेच काय कळना. फायनलला येऊ द्या, परंतु सेमीमध्ये तसं काय होतंय, तुम्ही बघितलं पेडगावमध्ये बी तसंच झालं आणि आणखीन कुठं बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे. परंतु असंच चला, त्याशिवाय मथुर आणि बकासूर शिवाय शर्यतीला मजा नाही. ही दोन बैलं नसतील ना तर फायनलला मजा येत नाही. परंतु असं चला, बकासूर आणि मथुरचं कौतुक करावूया. सगळे आपल्या बैल महाराष्ट्राचे लाडके बैल आहेत. जरी मथुरचा सेमीमध्ये पराभव झाला असेल तरी जास्त नाराज होऊ नका, तो मथुर आहे, कमबॅक करायचं त्याला माहिती आहे. परंतु आता पुसेगावला एक मोठ्या नियोजनात पळेल मथुर आणि नक्कीच बकासूर. जाऊ द्या चला, नाराज होऊ नका रे फॅन्स, तो बकासूर आहे, त्याच्या नावावरती खूप असे विक्रम आहेत. एका मैदानाने त्याला काही होत नाही आहे. जिंकला तरी बकासूर, हरला तरी बकासूर, जिंकला तरी मथुर, हरला तरी मथुर, कायम काळजात ही दोन्ही बैल राहणार आणि राहणारच. आणि नक्कीच खूप मैदान असं छान पार पडलं आज आणि नक्कीच सगळ्यांची मनं वेधली त्या महिब्याने. संघर्ष योद्धा म्हणावं लागेल त्या महिब्याला. काय पळाला महिब्या, डोळ्याचं पानं फेडणारी लढत त्या महिब्यानं सीमेला काढली होती. तिथंच त्यानं दाखवून दिलं की त्या मालकाच्या नावासाठी तो अजूनसुद्धा पळण्यासाठी सज्ज आहे. खूप खूप कष्ट केले त्याच्या मालकाने त्या महिब्यासाठी. आणि नक्कीच बाकीचे सुद्धा चांगले नंदी पळाले, बाकीचे सचिनसुद्धा चांगला पळाला. खूप साऱ्या शुभेच्छा बाकीच्या सुद्धा नंदीला. लखनच आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय लखन आहे. आणि नक्कीच आज जे मैदान पार पडलं त्याच्यामध्ये बकासूर आणि मथुर फायनल नसल्यामुळे थोडीशी क्रेज नाही आली. कारण की ते जर दोघे असते ना तर तुम्ही बघितले काय काय किती लोकांचं प्रेम असतं, किती आहे त्या लोकांचे, त्यांची उगीच खरंच ते जरा पब्लिकचे बादशाह आहेत, ते सगळ्यांचे लाडके आहेत महाराष्ट्राचे. परंतु असो, आज बकासूर सेमीला नाही पडला याच्याबद्दल खूप वाईट वाटते फॅन्समुळे आणि फॅन्सच्या बाकीच्या काही लोकांच्या कमेंट्समुळेच आपला बकासूर नसेल पळाला. मामाने सांगितलं होतं वाद निर्माण होत आहेत, त्याच्यामुळे नाही आपला बकासूर पळाला. आणि बकासूरच्या पायाला सुद्धा लागलं होतं बरं का, ज्यावेळेस गट पळून आला बकासूर त्यावेळेस बकासूरच्या पायाला लागलं होतं, त्याच्यामुळे बकासूर आपला सेमीला सुद्धा नाही पळा. परंतु असो चला, आता नवीन सुरुवात करूया. पुसेगावच्या मैदानाची तयारी नक्कीच चांगली असावी. खूप लोकांचे प्रश्न आहेत की मैदानात का नाही दिसत, दिसूया, लवकरच दिसूया, 100% दिसूया, धमाका करूया मैदानात येऊनच. धन्यवाद.